भूतापेक्षा भटबारी का? तर भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे लागलेलं कळतं पण दिसत नाही, भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे फडणवीस काय बोलतात ते कळतच नाही आपल्याला. तो त्याच्या स्वार्थाचं बोलतोय. पहिली बॉम्ब जातीची त्यांनी मारलेली आहे. त्यांनी सांगितले मी ब्राह्मण आहे म्हणून लोक शिव्या देतात मला. अरे तूच सांगायचं मी कोण आहे आणि लोकांनी बोलल्यानंतर घाबरतोस कशाला? हे त्यांनी केलेलं आहे. हे आपल्याला इतिहास माहिती पाहिजे आजकालचा. हे त्यांनी स्वतः बोलत, तुम्ही बॉम्ब मारल्यानंतर तुम्हाला बोलणारच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे, तो मानसोपचाराने दूर करता येतो. भट आहे हा सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे, तो जाळून खाकच केला पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यातून त्याची पहिली राख केली पाहिजे. पहिलं त्याच्यातून सुटा. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी घडवलंय, ज्यांच्या ज्यांच्या विचाराने आम्ही पुढे आलोय त्यांचा विचार करा. तरी आपले डोळे उघडले नाही. त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आपण इथे ब्राह्मण्य जोपासलेलं आहे, त्याला पहिला हादरा दिला पाहिजे. आणि ते काम कायम पद्धतीने संघ करण्याचं काम करतं. सहकारी मिळते ती कोणामुळे? महात्मा फुलेंमुळे मिळते. त्यांनी सांगितलंय कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी आज्ञा फसविती, भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलंय पण देताना आपल्याला लाज वाटत नाही. 150 वर्षापूर्वी सांगितलं. तुमच्या मनामध्ये मावळा असेल शिवरायांचा, तुमच्यामध्ये सत्यशोधक असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक असेल, तर त्याला मनापासून विनंती, उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लक्तरे. डोळे उघडा पहा साळसुद गंगेचे गोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. करगोटे सुटले गोप तुटले, हिरवे निवळे पिवळे बंधनं कुठून आली ते. शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. भटबंगाला विरुद्ध असावा आपुला बुद्धिवाद, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बर्बाद. जातीचा करुनी विचका, धर्माचा तोडला लचका. धर्म म्हणजे नीती. स्वार्थाचा भरला मटका, बहुजना ठेविला फाटका. देवासही दिला झटका, दगडात कोंबुनी त्याला थोटका केला होजी. यावर केले वार फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हरामखोर गपगार. त्यांना उठून द्यायचं नाही र, त्यांना गाडून टाकायचं